विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्होल्टमीटर, that is conversion of a galvanometer into a voltmeter. Now what is voltmeter? The voltmeter is a potential difference measuring instrument. It is always connected in parallel with any resistance or a component in the circuit. तर नेहमी हा जो व्होल्टमीटर आहे तो एखाद्या कॉम्पोनंटच्या अक्रॉस म्हणजे पॅरलल जोडला जातो. इथे जर बघितला तर हा रेजिस्टन्स R आहे आणि या R च्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी तो व्होल्टमीटर वापरला जातो. आता इथं जर आपण हा गॅल्व्हनोमीटर हा डायरेक्टली मेजरिंग ॲज अ व्होल्टमीटर जर आपण वापरला तर काय होईल, तर हा याच्या पॅरलल जोडल्यामुळे हा जो गॅल्व्हनोमीटर आहे हा जर डायरेक्ट जर वापरायचा म्हटला तर याचा जो रेजिस्टन्स आहे आणि हा पॅरलल जोडल्यामुळे या सर्किटचा काय होतो, रेजिस्टन्स कमी होतो आणि सर्किटचा रेजिस्टन्स कमी झाल्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू IR. तर हा रेजिस्टन्स कमी झाला तर पोटेन्शियल डिफरन्स जो ॲक्च्युअल मेजर करायचा आहे तो ॲक्च्युअल मेजर न होता त्याचं कमी मेजरमेंट होईल. तर हा जो गॅल्व्हनोमीटर आहे दॅट इज टू कन्वर्ट दॅट गॅल्व्हनोमीटर इनटू व्होल्टमीटर. तर या कन्व्हर्जनमध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत, तर यातली पहिली जी गोष्ट आहे दॅट इज व्हॉट, हा जो गॅल्व्हनोमीटर आहे तर व्होल्ट मेजरिंग कॅपॅसिटी ही वाढवायची आहे. व्होल्ट मेजरिंग कॅपॅसिटी ही इनक्रीज करायची आहे. ही पहिली कंडिशन आहे. त्याचबरोबर दुसरं आहे याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इनक्रीज करायचा आहे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा इनक्रीज करायचा आहे. म्हणजे काय, तर हा जो गॅल्व्हनोमीटर आहे आपण जर हा पॅरललमध्ये जोडला तर याच्यातून जाणारा करंट हा कमी करायला पाहिजे आणि त्या कमी करंटसाठी काय झालं पाहिजे, या गॅल्व्हनोमीटरनं जास्तीत जास्त डिफ्लेक्शन दाखवलं पाहिजे. म्हणजेच याच्या ज्या कॉइल्स आहेत याचा रेजिस्टन्स फार कमी असतो आणि म्हणून प्रोटेक्शन म्हणतो त्याला आपण, प्रोटेक्शन ऑफ द गॅल्व्हनोमीटर कॉइल. प्रोटेक्शन ऑफ गॅल्व्हनोमीटर कॉइल. तर ह्या तीन गोष्टी करायच्या असतील तर काय केलं पाहिजे, तर आपल्याला एक हाय रेजिस्टन्स हा X इथं दाखवलेला आहे. हा हाय रेजिस्टन्स X इट शुड बी कनेक्टेड इन सिरीज विथ ए गॅल्व्हनोमीटर आणि ज्याच्यामुळे ह्या तीन गोष्टी इथे घडू शकतात. तर इथे स्वतःचा रेजिस्टन्स कमी आहे त्यामुळे याची पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी आहे ती इन्क्रीज होऊ शकते. त्याचबरोबर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे याचा रेजिस्टन्स वाढू शकतो. त्याचबरोबर प्रोटेक्शन ऑफ गॅल्व्हनोमीटर कॉइल म्हणजेच गॅल्व्हनोमीटर कॉइल आहे ती फार डेलिकेट असते आणि त्याचं आपल्याला प्रोटेक्शन करायचं असतं आणि हे करण्यासाठी ते आपल्याला इथं काय करायचं आहे, तर एक व्हेरी हाय रेजिस्टन्स X इट इज कनेक्टेड इन सिरीज विथ अ गॅल्व्हनोमीटर. म्हणजेच या गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स वाढवण्यासाठी बाहेरून त्याला आपल्याला एक काय जोडावा लागतो, सिरीजमध्ये हाय रेजिस्टन्स जोडावा लागतो आणि अशा प्रकारे हा हाय रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज विथ ए गॅल्व्हनोमीटर कन्वर्ट इट इनटू ए व्होल्टमीटर. म्हणजेच हा जो गॅल्व्हनोमीटर आहे इट इज ए हाय रेजिस्टन्स गॅल्व्हनोमीटर आहे. म्हणजेच जर आपण आयडियल व्होल्टमीटर घेतला तर त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो इनफायनाईट असतो. हे इथं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच an infinite resistance should be there for what a galvanometer used as voltmeter.
आता ही जी व्हॅल्यू ऑफ एक्स आहे दॅट शुड बी कॅल्क्युलेटेड. दॅट इज वॉट द कॅल्क्युलेशन ऑफ एक्स. म्हणजेच हा जो हाय रेजिस्टन्स आहे कनेक्टेड इन सेरीज विथ ए गॅल्व्हनोमीटर त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. आता याच्यातून जो जाणारा करंट आहे कशातून तर गॅल्व्हनोमीटरमधून तो आपण IG इतका आहे असं आपण म्हटलं. त्याचबरोबर याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल आहे ते V इतकं आहे असं म्हटलं तर आपल्याला हे जे टोटल पोटेन्शियल V आहे हे V इट इज इक्वल टू व्हॉट दॅट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दॅट रेजिस्टन्स X. त्याचबरोबर दॅट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस व्हॉट दी गॅल्व्हनोमीटर हे आपल्याला म्हणता येईल. आणि याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल तर दिस इज नथिंग बट दॅट IG इंटू X प्लस IG इंटू G according to what the Ohm's law. V is equal to IR, that is the potential difference across X, that is current flowing through that multiply by resistance. परत इथे इथेच म्हणता येईल current flowing through that multiply by what the resistance. आणि मग अशा प्रकारे आपण काय म्हणू शकतो दॅट V आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे X कॅल्क्युलेट करायचं आहे तर मी काय करेन तर हा IG इथं काय करूया आपण हा IG कॉमन घेऊया म्हणजे दॅट V इज इक्वल टू हा IG कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहतं बघा दॅट इज X प्लस G आणि मग हा जो आहे X प्लस G तिथंच ठेवलात. X प्लस G इज इक्वल टू V डिवायडेड बाय काय होईल IG आणि मग आपल्याला X पाहिजे आहे आणि म्हणून X इज इक्वल टू V अपॉन IG मायनस काय होईल हा G and this is what the formula to calculate what the X, that is the resistance, that is high resistance connected in series with the galvanometer. आणि हा एकदा का तुम्ही कॅल्क्युलेट केलात तर तो कनेक्टेड इन सेरीज विथ द गॅल्व्हनोमीटर आणि मग तो गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल दॅट इज इन टू व्होल्टमीटर. तर अशा प्रकारे आपल्याला हा X कॅल्क्युलेट करता येतो. त्याचबरोबर समजा आपल्याला हे जे पोटेन्शियल आहे हे n टाइम्स वाढवायचं असेल दॅट इज V अपॉन VG म्हणजेच V इज इक्वल टू व्हॉट n टाइम्स VG घ्यायचं असेल तरी सुद्धा आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येतं दॅट इज व्हॉट V डिवायडेड बाय VG मीन्स व्हॉट IG इंटू G. अशा प्रकारे हा फॉर्म्युला आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येईल दॅट मीन्स V शुड बी इनक्रीज्ड n टाइम्स दॅट ऑफ व्हॉट टोटल पोटेन्शियल मेजर तर आपल्याला करता येईल. त्याचबरोबर जर आपण हा X आहे हा जर कॅल्क्युलेट केला या केसमध्ये दॅट X इज इक्वल टू व्हॉट G इंटू NV मायनस 1 म्हणजे हा सुद्धा असा एक फॉर्म्युला वापरता येईल दॅट इज टू इनक्रीज व्हॉट द पोटेन्शियल डिफरन्स n टाइम्स दॅट ऑफ व्हॉट VG. तर हा डायरेक्ट फॉर्म्युलाही आपल्याला वापरता येतो आणि हा फॉर्म्युला वापरून आपण X कॅल्क्युलेट करता येतो. इथं आपल्याला जो G दिलेला आहे तो माहिती असतो किंवा दिलेला असतो आणि मग हा फॉर्म्युला वापरून आपण X कॅल्क्युलेट करतो आणि हा X कॅल्क्युलेट केलेला तितका रेजिस्टन्स आपण जर इथं कनेक्ट केला तर हा जो गॅल्व्हनोमीटर आहे दॅट शुड बी कन्वर्टेड इनटू व्हॉट ए व्होल्टमीटर. तर अशा प्रकारे गॅल्व्हनोमीटर शुड बी कन्वर्टेड इनटू व्हॉट ए व्होल्टमीटर. तर याच्यावरती आपल्याला जो प्रश्न विचारला जाऊ शकतो तो सुद्धा 3 मार्काचा असू शकतो. तर हा 3 मार्काचा प्रश्न काय असेल तर एक्सप्लेन द कन्वर्जन ऑफ गॅल्व्हनोमीटर इनटू ए व्होल्टमीटर and derive the necessary formula. तर अशा प्रकारचा हा प्रश्न 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. आता आपण पाहणार आहोत द कंपॅरिझन बिटवीन ॲमीटर अँड व्होल्टमीटर. तर यातला पहिला कंपॅरिझन पॉइंट आहे व्हॉट इज ॲमीटर. ॲमीटर इज ए करंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट.
म्हणजे हा काय मोजतो, हा करंट मेजर करायचं काम करतो. व्होल्टमीटर घेतला तर इट मेजर्स व्हॉट द पोटेन्शियल डिफरन्स. हा पहिला फरक आहे याच्यामध्ये. दॅट इज एमीटर इज ए करंट मेजरिंग डिव्हाइस and voltmeter is what a potential difference measuring device. हा जो आहे हा series मध्ये जोडला जातो. that is emitter is connected in series while that voltmeter is connected in parallel. म्हणजे across any component आहे. त्याचबरोबर हा लो रेजिस्टन्स आहे, म्हणजे याचा रेजिस्टन्स पाईप काय पाहिजे, कमीत कमी म्हणजे आयडियल जर घ्यायला गेलात इट शुड बी 0. आयडियल इट इज 0. हा जर घ्यायला गेलात तर इट इज ए हाय रेजिस्टन्स इन्स्ट्रुमेंट. आयडियली इट इज इनफायनाइट. त्याचबरोबर इथे जो जोडलेला रेजिस्टन्स आहे ए स्मॉल रेजिस्टन्स दॅट इज शंट म्हणतो आपण याला. जो शंट आहे तो कमीत कमी पाहिजे. दॅट इज शंट शुड बी स्मॉल आणि ग्रेटर विल बी व्हॉट द करंट मेजर. इथे हा जो सिरीज रेजिस्टन्स आहे इट शुड बी लार्ज. म्हणजेच इथे करंट मेजरिंग कॅपॅसिटी वाढवायची असेल तर ए स्मॉल रेजिस्टन्स कनेक्टेड इन पॅरलल दॅट इज कॉल्ड शंट अँड इट शुड बी व्हेरी स्मॉल. इथे व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी वाढवायची असेल तर तो रेजिस्टन्स शुड बी लार्ज दॅट इज टू इन्क्रीज व्हॉट द कॅपॅसिटी ऑफ मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. त्याचबरोबर हा जो पाचवा डिफरन्स आहे दॅट इज व्हॉट द रेजिस्टन्स आर ए हा कॅल्क्युलेट करता येतो. एमिटर रेजिस्टन्स दॅट इज एस जी अपॉन एस प्लस जी. हे असं का, दॅट इज याही फॉर्म्युल्याने घेता येतं किंवा जी डिवायडेड बाय एन या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करता येतो. आणि याचा जो रेजिस्टन्स आहे that is what that RV, that is voltmeter resistance म्हणतो आपण याला, that is G plus X or it is also equal to what G into what N. असे फॉर्म्युलेज आहेत आणि याच्या साहाय्याने आपण यांची काय करू शकतो, कंपॅरिझन करू शकतो. तर असे 5 डिफरन्स पॉइंट आहेत. आपल्याला 2 मार्कासाठी विचारले तर 2 कमीत कमी द्यावे लागतात. तर अशा प्रकारे आपल्याला याची कंपॅरिझन करता येते और डिस्टिंग्विश बिटवीन एमिटर अँड व्होल्टमीटर. तर असा 2 मार्काचा जास्तीत जास्त प्रश्न याच्यावरती येऊ शकतो. नेक्स्ट इज व्हॉट द थर्मो इलेक्ट्रिसिटी. आता व्हॉट इज थर्मो इलेक्ट्रिसिटी, तर याच्या अगोदर आपल्याला एक यापूर्वी झालेला जूल्स हिटिंग इफेक्ट माहिती आहे. दॅट इज व्हेन इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू ए रेजिस्टर. जर आपण एखाद्या रेजिस्टन्स मधून इलेक्ट्रिक करंट पास केला तर काय घडतं, दॅट इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू थर्मल एनर्जी दॅट इज हीट एनर्जी. आणि मग याची जर आपण रिव्हर्स प्रोसेस केली तर काय होईल, दॅट इज द कन्व्हर्जन ऑफ थर्मल एनर्जी डायरेक्टली इनटू व्हॉट दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी. अँड याची जी डिस्कवरी आहे इट इज फर्स्ट डिस्कवर्ड बाय ए सायंटिस्ट सीबॅक. आणि म्हणून या इफेक्टला काय म्हटलेलं आहे, दॅट इज सीबॅक इफेक्ट और इट इज ऑल्सो कॉल्ड व्हॉट दी थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता यापैकी जो पहिला आहे तो सीबॅक इफेक्ट. नाउ द थर्मो इलेक्ट्रिसिटी और इट इज द सीबॅक इफेक्ट म्हणतो आपण त्याला. दॅट इज व्हॉट इफ 2 different metals are joined to form a closed circuit or it is called what a loop.
then that junction is kept at what different temperatures. A small EMF is produced and a current flows through the metals. This effect is called what? Thermo EMF. And this effect is called what? Seebeck effect. याच्यामध्ये काय आहे तर it is a pair of dissimilar metals forming what? A junction and it is called what? A thermocouple. आता या पहिल्या डायग्राम मध्ये बघितलात तर इथे हे दोन मेटल्स दिसत आहेत. दॅट इज हा अँटीमनी आहे आणि हा बिस्मथ. आणि असे अँटीमनी आणि बिस्मथ असे दोन वेगळे वेगळे मटेरियल्स इथं वापरलेले आहेत. आणि याची जी जंक्शन्स आहेत हे एक जंक्शन आणि हे दुसरं जंक्शन आहे. हे डिफरंट टेम्परेचरला ठेवलेलं आहे. दॅट इज व्हॉट हे पहिलं जे आहे ते हॉट जंक्शन आहे आणि दुसरं आहे ते कोल्ड जंक्शन आहे. तर याच्यामधून काय होतं तर तो करंट जो व्हेरी स्मॉल करंट आहे तो फ्लो होतो आणि तो डिटेक्ट करण्यासाठी इथे गॅल्व्हनोमीटर जोडलेला आहे. म्हणजे व्हेरी स्मॉल करंट इज फ्लोईंग थ्रू दॅट जंक्शन व्हेन द टू जंक्शन्स आर केप्ट ॲट व्हॉट द डिफरंट टेम्परेचर्स. आणि हा जो इफेक्ट आहे इट इज फर्स्ट डिस्कवर्ड बाय व्हॉट सायंटिस्ट सीबेक आणि म्हणून त्याला सीबेक इफेक्ट म्हटलेला आहे. हे पहिलं थर्मोकपल आहे दॅट इज बिस्मथ अँटीमनी किंवा अँटीमनी बिस्मथ. दॅट इज द फर्स्ट थर्मोकपल. याच्यात जो करंट फ्लो होतो दॅट इज व्हॉट फ्रॉम अँटीमनी टू बिस्मथ असं म्हटलेलं आहे. तो असा परत येऊन अँटीमनी पासून बिस्मथकडे. हा दुसरा जो थर्मोकपल आहे तो बघितला तर या डायग्राममध्ये आयर्न कॉपर किंवा कॉपर आयर्न असं हे थर्मोकपल आहे. याच्यामध्ये परत एकदा दोन वेगळे वेगळे मटेरियल्स घेतलेले आहेत आणि दोन जंक्शन्स आहेत. पहिला आहे ते हॉट जंक्शन आहे आणि दुसरं कोल्ड जंक्शन आहे. टेम्परेचर डिफरन्स याच्यामध्ये जर आपण मेंटेन केला तर काय प्रोड्यूस होतो तो जो करंट प्रोड्यूस होतो इट इज व्हेरी स्मॉल करंट अँड दॅट शुड बी डिटेक्टेड बाय व्हॉट ए गॅल्व्हनोमीटर. तर अशा प्रकारे जो रिव्हर्स प्रोसेस ऑफ व्हॉट दॅट जूल्स इफेक्ट. तर दोन वेगळ्या वेगळ्या टेम्परेचरला जर आपण इथे थर्मोकपल ठेवले तर आपल्याला काय मिळतं तर करंट प्रोड्यूस होतो. तर दिस इज कॉल्ड व्हॉट हा थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट और सीबेक इफेक्ट. हा जो सीबेक इफेक्ट आहे इट इज रिव्हर्सिबल असं म्हणतो आपण. म्हणजे काय तर डायरेक्शन ऑफ करंट विल बी रिव्हर्स्ड इफ द हॉट अँड कोल्ड जंक्शन्स आर इंटरचेंज. म्हणजेच हॉट आणि कोल्ड जंक्शन ही बदललात तर डायरेक्शन ऑफ करंट काय होते बदलते. म्हणजेच हा जर इकडे घेतला कोल्ड आणि इकडे हॉट घेतलात तर याची डायरेक्शन ऑफ करंट काय होते बदलते. म्हणजेच इट इज अ रिव्हर्सेबल प्रोसेस असं म्हटलं जातं. ज्या सीबेक इफेक्ट इज व्हॉट रिव्हर्सिबल. आता जो EMF आहे दॅट शुड बी कॅल्क्युलेटेड. दॅट E इज इक्वल टू अल्फा टी प्लस 1/2 BT स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानं काय करता येतं तर हा जो थर्मो EMF आहे तो कॅल्क्युलेट करता येतो. आणि हे जे अल्फा आणि बीटा आहेत दीज आर कॉल्ड व्हॉट द थर्मो इलेक्ट्रिक कॉन्स्टंट्स. आणि मग हे जे थर्मो इलेक्ट्रिक कॉन्स्टंट्स आहेत हे तुम्हाला दिले जातात आणि बाय युजिंग दिस फॉर्म्युला याच्यामध्ये जो करंट फ्लो होतो आणि ज्याच्यामुळे जो EMF प्रोड्यूस होतो तो EMF आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. वेअर दॅट अल्फा अँड बीटा आर कॉल्ड व्हॉट थर्मो इलेक्ट्रिक कॉन्स्टंट्स. आता याचा जर ग्राफ घ्यायला गेलात तर तो कसा येतो तर या इक्वेशन प्रमाणे गेलात तर ह्या इक्वेशन प्रमाणे जर आपण इथे ग्राफ प्लॉट केलात तर तो पॅराबोला असा येतो. म्हणजे ए पॅराबोलिक कर्व इज देअर फॉर व्हॉट दी थर्मो इलेक्ट्रिक करंट दॅट इज प्रोड्यूस्ड इन व्हॉट ए थर्मोकपल. तर याच्यावरती आपण काय करू शकतो तर ह्या डायग्राम सुद्धा विचारले जाऊ शकतात. ड्रॉ द नीट लेबल डायग्राम शोईंग व्हॉट द सीबेक इफेक्ट फॉर antimony bismuth and copper iron किंवा iron copper show the direction of current. तर ही डायग्राम विचारली जाऊ शकते किंवा एक्सप्लेन द सीबेक इफेक्ट किंवा 2 मार्काचा प्रश्न किंवा 1 मार्काचा प्रश्न असे बरेच कॉम्बिनेशन याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. तर आपल्याला याचे एक्सप्लेनेशन ही देता आली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण हा टॉपिक इथं कंप्लीट करतोय. दॅट इज व्हॉट दी करंट इलेक्ट्रिसिटी. तर
इथं आपण आज थांबूया.